हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत। आणि मला माहिती आहे आपण सर्वजण चातकाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार याची वाट पाहत आहोत। आणि कार्यालयीन पातळीवर भरतीच्या संदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत आणि जो अपडेट मला मिळत आहे तो अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जी काही ऑथेंटिक माहिती आहे तीच मी व्हिडिओच्या माध्यमातून देतो। खाली काही जण चुकीच्या कमेंट करतात, त्याकडे दुर्लक्ष करून करा, काही प्रॉब्लेम नाही। परंतु मी जी काही माहिती देतो ना ती सर्व काही जी काही ऑथेंटिक माहिती असते तीच तुम्हाला देत असतो कायम, हे लक्षात ठेवा। तर या व्हिडिओला सर्वांनी आणि या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती पाहणार आहोत की आत्ता सार्वजनिक आरोग्य विभागानं एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। त्यामध्ये 2 दिवसात माहिती देण्याचे आदेश दिलेत, कोणती माहिती द्यायची आहे आणि लवकरच भरती देण्यासाठी विभागीय बैठकासुद्धा चालू आहेत। तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500 रुपये प्लस GST, मला वाटते तो 513 रुपयापर्यंत जातो। फक्त 513 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस MPWचे यामधनं कव्हर होतो। तर या ठिकाणी पाहता 6 जून 2025चं हे परिपत्रक आहे। कोणाचं आहे? महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग। विषय काय आहे तर सरळ सेवा कोट्यातील पदभरतीबाबत बैठक। म्हणजे पहा, सरळ सेवा कोट्यातील पदभरती त्यांना करायची आहे आणि त्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि संदर्भ काय आहे तर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे 3 जून 2025 रोजीचे पत्र। म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे सरळ सेवेची भरती करा। आणि हे फक्त सार्वजनिक आरोग्य विभागालाच नाही तर सर्व विभागाला सामान्य प्रशासन विभागाने असं पत्र दिलेलं आहे। पुढे पहा, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी 18/6/2025 रोजी बैठक आयोजित केली आहे। म्हणजे बैठक कधी होणार आहे सामान्य प्रशासन विभागाची तर 18 जून 2025 रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील पदांबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहितीचा संक्षिप्त सारांश हार्ड व सॉफ्ट कॉपीसह 2 दिवसात शासनास सादर करावा। म्हणजे 2 दिवसामध्ये कोणती माहिती द्यायची आहे तर गट अ ते गट क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील पदांबाबतची माहिती 2 दिवसात शासनाला द्यायची आहे, असं शिवता सावदेकर अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र पाठवलेलं आहे। अजूनही माहिती आहे ती सुद्धा आपण पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका। ते पहा, सामान्य प्रशासन विभागानं 3 जून 2025ला काय पत्र दिलेलं आहे तर विषय सरळ सेवा कोट्यातील पदभरतीबाबतची बैठक। त्याच्यात काय म्हटलेलं आहे, व्ही राधा अप्पर मुख्य सचिव सेवा, म्हणजे हे सामान्य प्रशासन विभागाचे त्या सचिव आहेत। अप्पर सचिव आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क यामधील संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील पदांबाबतची माहिती संकलित करण्यासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मधील वेळापत्रकानुसार विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत। म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जाहिरात येणार आहे, इथं स्पष्ट दिलेलं आहे की सरळ सेवा कोट्यातील पदांबाबतची माहिती संकलित करण्याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मधील वेळापत्रकानुसार विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत। ते वेळापत्रकसुद्धा सांगणार आहे, म्हणजे जाहिराती कधीपर्यंत येऊ शकतात ते तुम्हाला कळेल। सदर बैठकीत सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये माहिती भरून उपस्थित राहण्याबाबत संबंधित सह किंवा उपसचिव यांना सूचना देण्यात याव्यात। तसेच विवरणपत्र ब मध्ये भरलेल्या सविस्तर माहितीचा खालीलप्रमाणे संक्षिप्त सारांश सादर करावा। या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाचं 18 जून 2025ला बैठकीचं आयोजन आहे, सकाळी 18 ते 18:30। ठीक आहे, मग बाकीचे विभाग आहेत त्याची आपण फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती पाहत आहोत, त्यामुळे तीच मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की 18 जून 2025ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात बैठक आहे, सकाळी 18 ते 18:30 या वेळेमध्ये। जर तुम्हाला आगामी सर्व सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 999 प्लस GSTमध्ये म्हणजे मला वाटते ते 1025पर्यंत काहीतरी कॉस्ट जाते. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. प्लस GKच्या PDF म्हणजे ई बुक आहे. टेस्ट सिरीज जेवढ्या माझ्या अवेलेबल आहेत त्या सर्व या एकाच कोर्समध्ये तुम्हाला मिळतील. म्हणजे हा एक कोर्स विकत घेतल्यानं तुम्हाला इतर कोणताही कोर्स विकत घ्यायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.